गोंदियात वाळू माफियांना मोकळ रान मिळाले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कितीही सांगत असले तरी प्रशासनाच्या संगनमताने गोंदियात वाळू तस्करी सुरूच आहे। यातून एक महिलेचा जीव सुद्धा गेला आहे। वाळू माफियांचा गोंदियातील बेकायदेशीर धुमाकूळ थांबता थांबेना असे चित्र आहे। प्रशासनाला हाताशी धरून आणि सरकारच्या नाकावर टिचून वाळू तस्करी केली जात आहे। यातून आमगाव तालुक्यातील दास गावात एका महिलेचा जीव गेला। त्यानंतर संतापलेले अख्खे गाव रस्त्यावर उतरले। भरधाव टिप्परने महिलेला चिरडले। महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुणी जखमी झाली। तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर गावकऱ्यांचा संताप अनावर झाला। घटनास्थळी आलेल्या पोलिसांचाही जमाव आवरता नाकी नऊ आले। रास्ता रोको करणाऱ्या ग्रामस्थांनी पोलिसांनाच धारेवर धरले। महसूल अधिकारी पोलीस यांच्या संगनमतानेच वाळू तस्करी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। ग्रामस्थांचा रोष पाहता टिप्पर चालक वाहन सोडून फरार झाला। पोलिसांनी जमावाला आवरत कसेबसे वाहन ताब्यात घेतले। पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या वाळू तस्करांचा धुमाकूळ सुरू आहे। त्यामुळे वाळू तस्करी रोखण्याच्या सरकारच्या सर्व घोषणा फुसका लवंगी फटाका ठरल्याचे स्पष्टपणे दिसत आहे। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सीरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली, ग्लो अप।